नमस्कार यूट्यूब फॅमिली। शेतजमिनीचे वर्षानुवर्षे चाललेले वाद आता मिटणार, दस्त अदलाबदलीसाठी आला हा पर्याय। चला तर आजच्या या व्हिडिओद्वारे आपण जाणून घेणार आहोत। शासनाने शेतजमिनीचा ताबा व मालकीबाबत शेतकऱ्यातील वाद आपापसात मिटविण्यासाठी मुद्रांक शुल्क व नोंदणी फी मध्ये सवलत देऊन सलोखा योजना सुरू केली होती। सलोखा योजना महाराष्ट्रामध्ये किंबहुना देशामध्ये जमिनीच्या वादाबाबतची कोट्यवधी प्रकरणे विविध न्यायालयांमध्ये वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत। शेतजमिनी संबंधित शेतकऱ्यातील कोणकोणते वाद मिटणार तर मालकीचे हक्काबाबतचे वाद, शेत बांधावरून होणारे वाद, जमिनीच्या ताब्याबाबतचे वाद, रस्त्याचे वाद, शेतजमीन मोजणीवरून होणारे वाद, अधिकार अभिलेखातील चुकीच्या नोंदीमुळे होणारे वाद, शेतीवरील अतिक्रमणावरून होणारे वाद, शेती वहिवाटीचे वाद, भावाभावातील वाटणीचे वाद, तसेच शासकीय योजनेतील त्रुटी किंवा प्रस्ताव अमान्यतेबाबतचे वाद इत्यादी। शेतजमिनीचे वाद हे अत्यंत क्लिष्ट स्वरूपाचे व गुंतागुंतीचे असल्याने न्यायालयातील व प्रशासनातील पुरेशा यंत्रणेअभावी सदर वाद वर्षानुवर्षे चालू आहेत। शेतजमीन हा प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा व संवेदनशील विषय असल्यामुळे त्यातील वादांमुळे कौटुंबिक न्यायांमध्ये एकमेकांबद्दल असंतोषाची भावना व दुरावा निर्माण झाला आहे। सदर वादामुळे अनेक पिढ्यांचे नुकसान झाले असून आजच्या पिढीचाही खर्च व वेळेचा अपव्यय होत असताना अशा प्रकारचे वाद संपुष्टात येण्यामध्ये म्हणावी अशी प्रगती झालेली दिसली नाही। शासनाने शेतजमिनीचा ताबा व मालकीबाबत शेतकऱ्यातील आपापसातील वाद मिटविण्यासाठी व समाजामध्ये सलोखा निर्माण होऊन एकमेकांमधील सौख्य व सौहार्द वाढीस लागण्यासाठी 1 वर्षापूर्वी ही योजना सुरू केली आहे। एका शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे व दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे असणाऱ्या शेतजमीन धारकांचे अदलाबदल दस्तांसाठी मुद्रांक शुल्क नाममात्र ₹1000 व नोंदणी फी नाममात्र ₹1000 आकारून मुद्रांक शुल्क व नोंदणी फी मध्ये सवलत देण्याची सलोखा योजना राबविली आहे। शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेत आपले वर्षानुवर्षे चाललेले जमिनीचे वाद मिटवावेत व आपले शेतजमिनीचे रेकॉर्ड नीटनेटके करून घ्यावे।